नारी शक्ती वंदन अधिनियम महिला आरक्षण विधेयक नामंजूर झाल्याच्या मुद्द्यावरून शिवसेना शिंदे गट आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले। या निर्णयाविरोधात शिवसेना शिंदे गटाने तीव्र आंदोलन छेडत काँग्रेस भूमिकेचा तीव्र निषेध व्यक्त केला। उरण विधानसभा जिल्हा प्रमुख विनोद साबळे यांच्या नेतृत्वात करंजाडेमध्ये जोरदार निषेध आंदोलन करण्यात आले। यावेळी महिला कार्यकर्त्यांचा सहभाग लक्षणीय होता। कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी करत महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षावर तीव्र टीका केली। काँग्रेसने गरीब, आदिवासी, मागासवर्गीय तसेच अनुसूचित जाती जमातीतील महिलांना संसदेमध्ये प्रवेश मिळू नये यासाठी ही भूमिका घेतली असल्याचे गंभीर आरोप यावेळी करण्यात आले। काँग्रेसच्या महिला विरोधी भूमिकेमुळे देशातील महिला योग्य वेळी त्यांना धडा शिकवतील असा इशाराही यावेळी देण्यात आला। आजचा हा आमचं आंदोलन नसून एक खऱ्या अर्थाने महिलांच्या हक्क आणि अधिकाराची ही लढाई आहे। ही लढाई आम्ही आमच्या रायगड जिल्ह्याचे सन्माननीय जिल्हा अध्यक्ष सन्माननीय विनोद साबळे साहेब आणि सन्माननीय रायगड जिल्हा महिला प्रमुख मेघाताई यांच्या मार्गदर्शनाखाली हे आंदोलन आम्ही आयोजित केलेलं आहे। खऱ्या अर्थाने हा प्रश्न 27 वर्षापासून प्रलंबित होता, तर याच्यामध्ये राजकारण आणता कामच नव्हतं, कारण की हे एक ऐतिहासिक पाऊल होतं महिलांसाठी। जो प्रश्न 27 वर्षापासून प्रलंबित होता त्या प्रश्नाला प्रत्येक पक्षाने जर पाठिंबा दिला असता तो हा एक इतिहास झाला असता, इतिहासाकडे टाकणारं एक नवीन आणि मोठं पाऊल ठरलं गेलं असतं। परंतु दुर्दैव असं आहे की काँग्रेस पक्षाने एकीकडे महिला सबलीकरण, महिला सक्षमीकरणावर घोषणा देणाऱ्या पक्षाने उघड महिलांच्या या बिलाला विरोध केलेला आहे। म्हणजे ही दुटप्पी जी मुखवट आहे तो जगाच्या समोर आलेला आहे, तो भारताच्या महिलांच्या समोर आलेला आहे। आणि येणारा काळ, येणारी पिढी आणि इतिहास काँग्रेस पक्षाला कधीच माफ करणार नाही, कारण की हे जर बिल पास झालं असतं तर हा फार मोठा इतिहास घडला असता। प्रत्येक गल्लीपासून तर दिल्लीपर्यंतच्या महिलांना सक्षम नेतृत्व मिळालं असतं, सामाजिक समता हे एक मोठं पाऊल निर्माण झालं असतं। जे आपल्या भारतामध्ये 48.3% जो महिलांचा सहभाग आहे ते पुरुषाच्या बरोबरीने झालं असतं। हा एक इतिहासच नव्हे तर भारतासाठी एक फार मोठी सन्मानाची गोष्ट झाली असती। महापुरुषांनी संविधानामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुद्धा सांगितलं होतं की जर महिलाचं प्रतिनिधित्व या भारत देशाला भेटलं तर भारत देश हा फार मोठा प्रगती करेल, आणि भारत देशाची प्रगती ही महिलांच्या प्रगतीवर अवलंबून असते। आणि ज्यावेळेस जर हे बिल पास झालं असतं तर 50% महिलांना प्रतिनिधित्व भेटलं असतं तर नक्कीच भारत देशाचं पूर्ण विश्वामध्ये नाव उंचवलं गेलं असतं, गौरव झाला असता। कारण की महिलांना त्या ठिकाणी संसदेमध्ये, विधानसभेमध्ये मोठं मजबूतीकरण भेटलं असतं। आपला विचार, आपला निर्णय प्रक्रियेमध्ये त्यांचा विचार मजबूत झाला असता आणि खऱ्या अर्थाने या देशाला, या भारत देशाला एक महिलांचं सक्षम नेतृत्व भेटलं असतं। परंतु काँग्रेस पक्षाने तसं न केल्यामुळे आम्ही सर्व महिलांच्या रोषाला त्यांना सामोरं जावं लागणार आहे। आणि आजचा हा काळा दिवस म्हणून आम्ही सर्वजण या त्यांच्या निर्णयाला आम्ही निषेध करत आहोत। आणि जोपर्यंत हे बिल पास होत नाही तोपर्यंत आम्ही संविधानाच्या माध्यमातून शांततेने आमचा लढा हा चालूच असणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र। सन्माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांनी नारी शक्ती वंदन हा बिल आणलं होतं की जेणेकरून लोकसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण मिळावं। हा खऱ्या अर्थाने भारतातील 50% लोकसंख्या महिलांची आणि महिलांचा सन्मान करण्यासाठी त्यांनी हा बिल आणला होता। परंतु दुर्दैवाने काँग्रेसने ह्या बिलाला विरोध केलेला आहे। खऱ्या अर्थाने नारींचा सन्मान करायला पाहिजे होता आणि हे बिल त्यांनी पास करायला पाहिजे होतं, परंतु तो न केल्यामुळे आज या संपूर्ण स्त्रियांवरती अन्याय होते। आणि म्हणून शिवसेनेच्या वतीने आमचे उपमुख्यमंत्री, आमचे नेते एकनाथ शिंदे साहेबांनी सुरुवातीला ज्या दिवशी बिल आलं त्या दिवशी या बिलाचं पाठिंबा देऊन हा बिल पास होईल अशी अपेक्षा केली होती आणि सर्व पक्षांना सुद्धा अपेक्षा केली होती, कारण सर्व पक्षांमध्ये महिला आहेत किंवा देशाच्या महिलांचा सन्मान करण्याचं काम हे सर्व पक्षांनी करायला पाहिजे होतं। पण दुर्दैवाने काँग्रेसने तिथे हरकत घेतली आणि हा बिल, कारण शेवटी हा बिल पास होण्यासाठी 2/3 मेजॉरिटी पाहिजे होती आणि तो 2/3 मेजॉरिटी नसल्यामुळे काँग्रेसपासून सगळ्या जर का सपोर्ट मिळाला असता ते पास झालं असतं बिल। परंतु दुर्दैवाने काँग्रेसने तिथे या बिलाला विरोध केला आणि हे बिल नामंजूर झाले, त्यामुळे आम्ही इथे त्यांचा निषेध करतो। की महिला शक्ती उभी आहोत, कारण की आम्हाला आरक्षण हे पाहिजे आहे। विना आम्ही नारी शक्ती पुरुषांच्या बरोबरीने जाऊ शकत नाही, आणि नारी शक्ती जर पुरुषांच्या बरोबर जायला हवी होती तर आज हा बिल पास व्हायला हवा होता। सगळ्यात आधी शिंदे साहेबांनी ह्या विधेयकाला पास केलं, त्यांनी याला पाठिंबा दिला, पण काँग्रेसने याला निषेध दिलं, त्यामुळे हा बिल
पास होऊ शकलं नाही. हा बिल जर पास झालं असतं तर आज मोठ्या शंकेने नारी शक्ती सगळ्यांच्या समोर आली असते. आणि त्यांना काँग्रेसला आज हेच नको हवं आहे. त्यांना फक्त पुरुषप्रधान देश पाहिजे आहे, म्हणून त्यांनी हा विधेयकाला पास होऊ दिलं नाही आणि नारी शक्तींचा निषेध त्यांनी केलेला आहे. आम्ही आज काँग्रेसचा निषेध करतो आहे आणि आज मोठ्या संख्येने आम्ही नारी शक्ती इथे उभे आहोत, कारण की आम्ही काँग्रेसला म्हणजे पाठिंबा देत नाही आहोत. आम्ही शिवसेनेच्या वतीने आज सांगतो आहे की नारी कुठेही कमी पडू देणार नाही. जिथपर्यंत आमचं बिल पास होणार नाही आम्ही थांबणार नाही. तर नरेंद्र मोदी साहेबांचं नाव होईल या भीतीने काँग्रेसने विरोध केला या विधेयकाला. नारी शक्ती वंदन या विधेयकाला विरोध करण्याचं त्यांचं काही कारण नव्हतं. फक्त आणि फक्त सामान्य महिला वर जातील, सामान्य महिला राजकारणात उतरतील आणि त्यांचं प्रस्थापित राजकीय धोक्यात येईल. फक्त त्या भीतीपोटी त्यांनी विरोध केला आहे. तर त्या असल्या काँग्रेस सरकारचं सगळ्या आमच्या शिवसेनेच्या सगळ्या महिला आघाडी करून त्यांचा धिक्कार आहे. वार्तांकन ब्युरो रिपोर्ट करंजाडे.